केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे शिर्डीसह अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आल्या असताना त्यांच्या ताफ्यातील वाहनांच्या संख्येवरून चर्चा रंगली। यावर माध्यमांनी प्रश्न विचारताच आठवले यांनी आपल्या खास शैलीत स्पष्टीकरण दिलं। माझ्याकडे एकच गाडी आहे, मात्र कार्यकर्ते विविध प्रश्न आणि कामं घेऊन येतात, त्यामुळे ते स्वतःच्या वाहनांनी येतात, असं ते म्हणाले। पुढील काळात मोठे ताफे टाळण्याचा प्रयत्न करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोल डिझेल बचतीच्या आवाहनाला पाठिंबा देत राजकीय नेत्यांनी मोठ्या सभा टाळून छोट्या किंवा ऑनलाईन सभा द्याव्यात, असं आवाहन केलं। दरम्यान आपल्या नेहमीच्या कवितेच्या शैलीत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत टीका केली आहे। नरेंद्र मोदींनी आवाहन केलेलं आहे त्याप्रमाणे गाड्या कमी वापरा आणि ताफा आहे तो ताफा थोडासा थांबवा आणि ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी पेट्रोल डिझेल वाचवण्याचा प्रयत्न करा असं त्यांनी सांगितलेलं आहे। सोनं खरेदी करू नका त्यांनी सांगितलं यासाठी की सोन्याचा पैसा जो आहे तो डिझेलमध्ये टाका। नंतर फॉरेनच्या टूरमध्ये पैसा आता घालवण्यापेक्षा टूर आपल्या त्या देशामध्ये जा, जम्मू काश्मीरला जा, त्या ठिकाणी जम्मू काश्मीरला त्याचा फायदा होऊ शकेल। नंतर शिर्डीमध्ये या, तुम्हाला इथं प्रदर्शन घेता येऊ शकेल। म्हणून त्यांनी सांगितले फॉरेन टूर टाळा। तर आता एक देशाच्या हितासाठी त्याने हा निर्णय घेतलेला आहे। कार्यकर्त्यांमध्ये माझ्या ताफ्यामध्ये एकच गाडी आहे, मी ज्या ताफ्यातून आलेलो आहे कार्यकर्ते भेटण्यासाठी आलेले आहे। त्यामुळं आता त्यांना इथं काय कामासाठी ते माझ्याकडे आलेले आहेत, काय प्रश्न घेऊन माझ्याकडे आलेले आहे, मेळाव्यासाठी आलेले आहे। त्यामुळे आता मेळाव्यासाठी आलेले आहे, तर आता ते गाडीतून आल्याशिवाय तरी मेळावा होणार नाही आहे। त्यामुळं पण तरी काय तर चाललं तर काय सगळे येणार नाही आहे। त्यामुळं ट्रॅक्टरमधून यायचं म्हटलं तरी ते डिझेलला लागणारच आहे। त्यामुळं गाड्या कार्यकर्त्यांनी जास्त वापरू नये। आणि मला वाटतं की आता काही दिवस मेळावे बंद केले पाहिजे आणि गाड्या जास्त येऊन पेट्रोल डिझेलचा वापर जास्त होणारच आहे। त्यामुळं ठीक आहे, हा कार्यक्रमाचा अगोदर ठरला होता त्याप्रमाणे मी आलेलो आहे। त्यामुळं मोठे कार्यक्रम न घेता सगळ्या पक्षांना माझं आव्हान आहे की सगळं काम थांबवता येणार नाही आहे, पण छोटे कार्यक्रम घ्या जेणेकरून त्या ठिकाणी जास्त गाड्यांचा वापर होणार नाही। असा नक्की आम्ही प्रयत्न करू पुढच्या काळामध्ये। नाही ठीक आहे, म्हणजे नाही ते शक्य आहे। म्हणजे एकतर मोदी साहेबांनी सांगितलंय की सगळ्या लोकांनी वर्क फ्रॉम होम असं सांगितलेलं आहे। त्यामुळं ज्या ठिकाणी ऑनलाईन काम करणं शक्य आहे कॉम्प्युटरवर, त्या ठिकाणी घरातून काम करा असे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे वेळ वाचणार आहे, पेट्रोल डिझेल वाचणार आहे। त्यामुळं आता ज्या पॉलिटिकल सभा ज्या आहे या सभासुद्धा काही ठिकाणी ऑनलाईन विचार करायला हरकत नाही आहे। ठिकाणी तिथून ऑनलाईन भाषण करू, त्या ठिकाणी पण लोकांनी मला वाटतं मोठ्या सभा घेऊ नये। जरी नेता ऑनलाईन बोलला तरी गाड्यातून लोक तिथे येणार आहेत। कुठल्याही सभेला यायचं असेल तर ते काही चालत येणार नाही। त्यामुळं सभाच मोठ्या न घेता त्या छोट्या सभा घ्याव्या आणि ऑनलाईन म्हणा किंवा जरी नेते तिथं आले तरी हजारो गाड्यांचा ताफा त्या ठिकाणी आणून मोठी सभा न दाखवता तो त्या हॉलमध्ये म्हणजे असं सभा झाल्या पाहिजेत हॉलमध्ये अशा। नहीं लॉकडाउन नहीं है, ये लॉकडाउन नहीं है, लॉकअप है। मतलब लॉकअप है, हमको ऊपर जाना है इसीलिए। लेकिन लॉकडाउन नहीं है, तो लॉकडाउन तो मतलब वो कोविड के कार्यक्रम में हुआ था, लेकिन लॉकडाउन ऐसा नहीं है। लोगों को बताया गया है कि अभी कोई कोविड जैसी स्थिति नहीं है, लेकिन ये पेट्रोल डीजल बचत के लिए ये आवश्यक था, इसीलिए उन्होंने अनाउंसमेंट की है। लेकिन ये बिल्कुल लॉकडाउन नहीं है, देश को ऊंचाई तक पहुंचाने के लिए ये कुछ सुझाव उन्होंने दिए हैं। चला ठीक है।
आभार माना. हाँ, मोदी जी कुछ भी करेंगे तो अपोजिशन वाले देते हैं गाली. मोदी जी कुछ भी अनाउंसमेंट करते हैं तो अपोजिशन वाले देते हैं गाली. लेकिन नरेंद्र मोदी है देश के वाली. मैं राहुल गांधी को बोलता हूँ इस विषय पर बजाओ तुम मेरे साथ ताली. राहुल गांधी को मैं बताता हूँ कि बजाओ तुम भी ताली, क्योंकि तुम कितने भी देते रहो गाली, लेकिन नरेंद्र मोदी जी हमारे वाली. प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.